काल तुम्ही विश्वास व्यक्त केला होता एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतीलच. होय, शेवटी त्यांनी घेतली का? घेतली म्हणून त्यांना घ्यावीच लागली, नाहीतर त्यांच्याशिवाय शपथविधी सोहळा पार पाडण्याची तयारी भाजपनं केली होती. केली होती? हो, केली होती. त्यांच्याशिवाय माझ्याकडे माहिती आहे, फक्त मी माहितीशिवाय बोलत नाही. सरकारमध्ये आमची माणसं आहेत, सरकारमध्ये आणि राजकीय त्या वर्तुळामध्ये आमचे इथे चिंतक असतात आणि आहेत, आणि त्यांच्या पक्षात सुद्धा आहेत, त्यांच्या गटात सुद्धा आहेत. आमच्याकडे सगळे असतात. शक्यता नाकारता येत नाही, कारण काही एक आमंत्रण फिरत होतं व्हॉट्सॲपवर, त्याच्यात 2च नावं होती. ते आता खरं इन्व्हिटेशन आहे का नाही हे मला माहिती नाही. त्यांना असं वाटणं साहजिक आहे. त्यांना या माहितीमध्ये मिठाचा खडा टाकायचा त्यांचा प्रयत्न होता, परंतु नेमकी स्ट्रॅटेजी काय करायची, कधी शपथ घ्यायची, हे सगळं ठरलेलं होतं. आम्ही सर्व त्या गोष्टीचे साक्षीदार आहोत. स्वतः देवेंद्र फडणवीस साहेब 2 वेळेला शिंदे साहेबाला वर्षाला येऊन भेटले, त्यांचाही त्यांच्या शब्दाचा सन्मान राखला. आम्हाला सोडून किंवा धरून हा शपथविधी होणार नव्हता. हे एकत्रित निर्णय घेऊनच हा शपथविधी पार पाडणार होता, एवढं मात्र निश्चित आहे. एकनाथ शिंदेशिवाय शपथविधीची तयारी केली होती असा दावा संजय राऊतांनी केलेला आहे. कुणाचं नाव कुठे घेताय? चांगल्या पवित्र ठिकाणी मी आलीये, कुठे गटाराचं नाव घेताय?